नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तहसील ऑफिसमध्ये दिव्यांग ऑप्शन दिसत नाही। कागदपत्र दिली पण अपडेट नाही। 1,500 रुपये आले पण उरलेले 1,000 मिळाले नाहीत। नोव्हेंबरचा 2,500 रुपये महिना एकत्र येईल का? प्रशासनाने नेमकं काय नियोजन केलं आहे? या सगळ्या प्रश्नांची आपण एका पॉइंटने स्पष्ट माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल। मित्रांनो, आता जाणून घेऊया दिव्यांग लाभार्थ्यांचा गोंधळ का झाला। राज्य सरकारने दिव्यांग बांधवांसाठी 2,500 रुपये मासिक अनुदान जाहीर केले आहे, परंतु मागील महिन्यात काहींना 500 मधले 2,500 पूर्ण मिळाले, काहींना फक्त 1,500 मिळाले, काहींना 1,000 रुपयांचा बॅलन्स राहिला। यामुळे सर्वांच्या मनात नैसर्गिक प्रश्न निर्माण झाला, नोव्हेंबर मध्ये आपले 2,500 रुपये मिळणार का? त्याच वेळी तहसीलदार कार्यालयाकडून कागदपत्रे मागवली गेली। 1 आधार कार्ड, 2 UDID कार्ड, 3 दिव्यांग प्रमाणपत्र, 4 KYC अपडेट। पण समस्या अशी की तहसील पोर्टलवर SGNY लाभार्थ्यांना दिव्यांग योजनेत बदलण्यासाठी ऑप्शनच उपलब्ध नाही। मित्रांनो, आता जाणून घेऊया ऑप्शन नसताना कागदपत्र का मागवली। अनेक लाभार्थ्यांनी सांगितलं की ऑप्शन नाही, मग आमचं काय? यावर प्रशासनाकडून मिळालेली महत्त्वाची माहिती। नंबर 1, तुमची KYC आधीच सुरू आहे। बहुतेक तहसील कार्यालयात KYC साठी वेगळे कर्मचारी बसवलेले आहेत। KYC म्हणजे UDID आणि आधार एकमेकांना लिंक करणे। नंबर 2, KYC होता संपूर्ण डेटा सरकारकडे जातो। एकदा आधार आणि UDID लिंक झालं की सरकारकडे लगेच माहिती जाते की तो व्यक्ती दिव्यांग आहे आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे। नंबर 3, सरकारने AI प्रणाली सुरू केली आहे। सरकार आता AI आधारित पडताळणी वापरत आहे। शेती, योजना आणि सर्व विभागांमध्ये डेटा तपासणीसाठी AI सक्रिय आहे। AI द्वारेच हा तपास होतो। आधार कार्ड दिव्यांग व्यक्तीचे आहे का? UDID कार्ड वैध आहे का? अपंगत्वाची टक्केवारी किती? कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो? म्हणूनच ऑप्शन नसला तरी बॅक एंडवर काम व्यवस्थित चालू आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया सरकारचा बॅक एंड प्लॅन काय आहे। सरकार आणि प्रशासन या दोघांचाही स्पष्ट उद्देश काय? नंबर 1, प्रत्येक पात्र दिव्यांग व्यक्तीच्या खात्यात 2,500 रुपये जमा व्हावेत। नंबर 2, ऑप्शन नसला तरी AI बेस्ड तपासणीने पैसे पोहोचवले जातील। नंबर 3, KYC झाली की सिस्टम आपोआप लाभार्थी ओळखेल। मित्रांनो, आता बघूया यवतमाळ जिल्ह्यातील मोठी कारवाई। यवतमाळमध्ये 68 कर्मचाऱ्यांनी नोटीस पाठवली होती की तुम्ही दिव्यांग आहात तर UDID कार्ड सादर करा। त्यापैकी 21 कर्मचारी UDID दाखवू शकले नाहीत। त्यांचे आधार UDID ला लिंक होत नव्हते, त्यामुळे 21 लोकांना निलंबित करण्यात आले। यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की सरकारला सर्व माहिती आधीच कळते, कोण दिव्यांग आहे आणि कोण नाही हे आधार UDID लिंकवर दिसते। प्रशासन फसवणूक सहन करणार नाहीत। मित्रांनो, आता जाणून घेऊया 1,000 रुपयांच्या बॅलन्स बद्दल नेमकी माहिती। अनेकांनी विचारलं, सर मागचा 1,000 रुपये मिळणार का? याबाबत प्रशासनाचं उत्तर, 1,000 रुपयांबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट सूचना मिळालेली नाही। सध्या संपूर्ण लक्ष 2,500 रुपये पात्र दिव्यांगांना मिळवून देण्यावर आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया तुमचे 2,500 रुपये कधी येणार। ही सर्व प्रक्रिया KYC पूर्ण होण्यावर अवलंबून आहे। तहसीलमध्ये KYC होत असेल किंवा तुम्ही स्वतः UDID आधार KYC करत असाल, डेटा सरकारकडे अपडेट झाला की प्रणाली आपोआप तुमचा अधिकार ओळखते। ऑप्शन नसला तरी बॅक एंडवर पेमेंटची तयारी सुरू आहे। सरकार आणि प्रशासनाचे स्पष्ट उद्दिष्ट, प्रत्येक पात्र दिव्यांगाला त्याचा 2,500 रुपयांचा लाभ मिळालाच पाहिजे। मित्रांनो, आता बघूया दिव्यांग बांधवांना आलेल्या अडचणी। सध्या अनेकांना अडचणी आहेत। औषधांचा खर्च, राहणीमानाचा खर्च, बाजारातील महागाई, कर्जाचा ताण, रोजच्या गरजा, या सगळ्यामुळे दिव्यांग बांधव त्रस्त झाले आहेत। म्हणून प्रशासनालाही दबाव आहे की पेमेंट लवकर द्यावे। ही माहिती फक्त एका उद्देशाने दिली आहे, दिव्यांग बांधवांच्या मनातील भीती दूर करणे, त्यांच्या हक्काचे पैसे वेळेत मिळावे आणि योग्य प्रक्रिया समजून देणे। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा। अशाच अजून अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन करा। WhatsApp ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।